आर पाटील गृहमंत्री होते, दीर्घकाळ होते. पत्रकारितेच्या निमित्तानं आमचा त्यांच्याशी सातत्यानं संपर्क असायचा. दररोज संध्याकाळी आज गृहमंत्रालयात काही महत्त्वाची घटना झाली आहे का, हे जाणून घेण्यासाठी म्हणून मंत्रालयाचं कामकाज संपताना आम्ही त्यांच्या कॅबिनला जायचो आणि त्यांच्याकडून काही बातमी मिळेल या अनुषंगानं गप्पा रंगायच्या. याच गप्पा सुरू असताना आबांनी चहाची आठवण करून दिली आणि चहा घ्याल का असं विचारलं. त्यात आमच्यातल्याच एका पत्रकारानं अहो आबा नको तो मंत्रालयातला चहा, तो अगदीच पाणी असतो, रेल्वेतही यापेक्षा बरा चहा मिळतो अशी टिप्पणी केली. तिच्यामुळे आबा म्हटले मग कुठे बाहेर प्यायचा का, ओबेरॉयला जायचं का 5 स्टार हॉटेलमध्ये, असं म्हटल्यावर सगळे म्हटले नको नको, तिथेही खूप काही चांगला चहा मिळत नाही. मग म्हटले अहो मग प्यायचा तर कुठे प्यायचा. त्यात एकानं सांगितलं की आबा तुम्ही कधी टी हाऊसला गेलाय का. टी हाऊस म्हणजे काय तर चर्चगेट भागामध्ये दुसरी तिसरीच इमारत आहे. त्या इमारतीमध्ये टी हाऊस नावाचं एक रेस्टॉरंट आहे. हे भारत सरकारचं रेस्टॉरंट आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाचं हे सेंटर आहे आणि त्या सेंटरमधून चहाचा व्यापार आणि त्याचबरोबर चहाची लज्जत लोकांना घेता यावी म्हणून या रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथे अगदी नेहरू, लालबहादूर शास्त्री यापासून अनेक महत्त्वपूर्ण नेते येऊन गेलेले आहेत. आबांनी लगेचच हो म्हटलं. ठीक आहे, कुठे आहे. आम्ही सांगितलं की अगदी जवळ चर्चगेट जवळ आहे. आबांनी पीएला बोलवलं आणि गाडी लावायला सांगितली आणि हे जे म्हणतायत त्याची दिशाही बघून घ्या म्हणजे पायलटला योग्य ठिकाणी कुठे जायचं ते कळेल असंही आबांनी सांगितलं. पायलट लागला आहे असं सांगितल्यानंतर आबांना लक्षात आलं आपल्या खिशात तर पैसे काही नाहीत. मग आबांनी पीएला म्हटलं अरे थोडेसे पैसे दे ना. तर पीए म्हटला साहेब माझ्याकडेही पैसे दे. अरे म्हटलं बाबा देईन तुझे पैसे परत, हवं तर चेक लिहून देतो पण पैसे दे आत्ता. पीएनं त्यात त्यांच्याकडून चेक लिहून घेतला आणि मग त्याच्या बदल्यात आबांना पैसे दिले. आबांनी ते पैसे खिशात टाकले, 5,000 रुपये असतील आणि आबा खाली गाडीत बसले. पायलटला आणि सुरक्षा रक्षकांना सांगत की तुम्ही पायलटच्या गाडीत जाऊन बसा. आम्हाला म्हटलं की तुम्ही आमच्या गाडीत बसा म्हणून आम्ही गप्पा मारत मारत त्या रेस्टॉरंट पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. गाडी थेटपणे आतपर्यंत गेली. आत गेलो. आत गेल्यानंतर काय घ्यायचं म्हणून मेन्यू आला. मेन्यूमध्ये प्रत्येकानं आपल्या आपल्या आवडीचा चहा सांगितला. मग चहाबरोबर काहीतरी खाल्लं हवं ना म्हणून मग काही स्टार्टर्सही मागवले. त्यामध्ये मग कांदा भजी असतील, काही अजून भजी असतील, उडीद भजी असतील, अशा स्वरूपामध्ये काही गोष्टी मागवल्या गेल्या. त्या मागवल्यानंतर आम्ही तिथे चहा घेतला. मागे नेहरू, गांधी, अगदी अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांचे फोटोही लावलेले होते टी बोर्डातले आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जी लोकं येऊन गेली त्यांचेही. आबांनी आश्चर्यानं त्या भिंतीकडे बघितलं आणि 2 मिनिटं उभं राहून त्या भिंतीवर नीट नजर टाकली. अरे इतकी मोठी मोठी लोकं येऊन गेले तिथे, मला कसं माहीत नव्हतं असं म्हटल्यानंतर आबांनी आपण इथे आलो याचा आनंदही व्यक्त केला. चहा झाला. चहा झाल्यानंतर बिल येणार म्हणून बिल आलं. बिल आल्यानंतर आबांनी नेहमीप्रमाणे जितके पैसे खिशात होते पीएनं दिलेले ते सर्वचे सर्व काढून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेला कोणीतरी सांगितलं आबा इतके पैसे लागत नाही, इथे कमी पैसे लागतात. अगदी त्रोटक असं आहे म्हणजे काही 200-300 रुपयामध्ये चहा आणि नाश्त्याची ती व्यवस्था झाली. पण त्यातून आबा भयंकर खुश झाले आणि आपण मुंबईतली एक नवी जागा बघितली आणि जिला ऐतिहासिक महत्त्व आहे अशी जागा बघितली म्हणून त्यांना भरपूर आनंद झाला. अरे मी इथे कधी आलोच नव्हतो हे सांगत त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मुळात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद माणणारे हे नेते असतात. आबांच्या टेबलवर कधीही गेलं की आबा चहाबरोबर काय देणार तर गूळ, शेंगदाणे आणि फुटाणे हा आबांचा खुराक असायचा मित्रांना देण्यासाठीचा म्हणून. आणि त्यामुळे आबा नेहमी आम्हाला हा खेळण्यासाठी देत असत. अगदी घरी जरी बोलवलं तरी साधं सरळ जेवण आणि त्यांची आवडती सोलापुरी दाण्याची चटणी, दही याचा भाग जो आहे तो जेवणात निश्चितपणे असायचा आणि भाकरी. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला काही जेवलास का हेही आबा अगदी योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी विचारायचे आणि जेवला नसशील तर त्याला आग्रहानं जेवणच जा असंही म्हणायचे. साधारण राजकारण्यांमधली माणुसकी, साधेपणा हा कितीही मोठी माणसं झाली तो कसा कायम असतो हो हा या किस्स्यातून आपल्याला लक्षात येतो. आर पाटील हे अत्यंत साधे सरळ असे राजकारणी होते. नियतीनं त्यांना आपल्यापासून अगदी लवकर हेरावलं याचं दुःख आपल्याला सगळ्यांना आहेच. पण अशा स्वरूपाचं साधेपण हे राजकारण्यांमध्ये असावं असं आपल्याला सातत्यानं वाटतं. म्हणून हा किस्सा, आणखी एक नवा किस्सा मी पुढच्या भागामध्ये घेऊन येणार आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटच्या या सिरीजमध्ये इतकंच. बघत राहा आणि जर आवडला असेल किस्सा तर पुढेही पाठवा. धन्यवाद.